7 and 8. कलसीकरांचं पत्र 2 अध्याय 6, 7 आणि 8 आपण वाचतोय. 6वं वचन पासून पुन्हा वाचूया. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसेच त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर ओंकार स्तुती करणारे वा ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पुष्कळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. Verse 9 and 10. आणि 9 पण पुढे वाचूयात आपण. कारण ख्रिस्ताच्या ठायी देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. 10 आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले असे आहात. Amen. These are the words for the church of Colossians. आणि हे जे वचन आहेत ते कलसीकरांच्या मंडळीसाठी लिहिलेले होते. A church that was active in those days. आणि असं चर्च होतं, अशी मंडळी होती जी देवाच्या कामामध्ये देवासाठी उत्साही होती आणि उत्साहीपणे काम करणारी होती. They were active believers. ते खूपच उत्साही असे विश्वासू लोक होते. They were very much faithful for Christ. आणि देवासाठी येशू ख्रिस्तासाठी ते विश्वासपूर्ण होते. And now Paul is speaking to the church of Colossians. आणि आता पौल जो आहे, प्रेषित पौल हा कलसीकरांच्या पत्रामध्ये त्यांच्याशी बोलत आहे. It is like how God wants to speak to us this evening. जसं देवाला आज आपल्या बरोबर बोलायचंय तसंच तो त्यांच्या बरोबर बोलण्याचे प्रयत्न करतोय. You see, this Bible was written 2000 years back. तुम्ही पाहिले का हे पुस्तक बायबल जे आहे, नियमशास्त्र जे आहे ते 2000 वर्षापूर्वी लिहिलेले. But that doesn't mean that it was written only for the people who lived 2000 years मग back. त्याचा अर्थ असा होतो का की त्यावेळेसचे जे लोक होते त्यांच्यासाठीच हे लिहिलेलं असं आहे. Even though this word was written 2000 years back, हे जरी 2000 वर्षापूर्वी लिहिलेलं असलं this word still works in our life. तरी आजही हे वचन आपल्या जीवनामध्ये काम करतात. This word still wants to create new things in our lives. ही वचन आजही आपल्या जीवनामध्ये नवीन काम करण्याची क्षमता ठेवतात, आपल्या जीवनामध्ये नवीन काम करतात. This word of God has the power to transform our lives even today. या वचनांमध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे की त्याने आपलं जीवन बदलावं. Because this word is not just for them, it is for every believers in Christ. कारण हे वचन त्यांच्यासाठीच नव्हतं, तर ते आता पण जे ख्रिस्ती आहेत त्या सर्वांसाठी आहे, आपल्यासाठीही आहे. So here in the verse 6, म्हणून 6व्या वचनामध्ये the Paul is starting like this. पौल असे सुरुवात करतो. Therefore you have received Jesus as your Lord. जसं तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारलं, So walk in him. तसंच तुम्ही त्याच्यामध्ये चालत राहा. Today I want to tell you something. म्हणून आज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. Receiving Jesus is an experience. येशू ख्रिस्ताला स्वीकारणं एक अनुभव आहे. Receiving Jesus is the beginning part of our born again life. येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकारणं हा एक पहिला भाग आहे नवीन जन्मलेल्या ख्रिस्तीचा. But now what God is expecting from us is to walk in him. पण आता देव आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतोय की आपण त्याच्यामध्ये चालत राहावं. Many times we stop our life in just believing in God. खूप वेळा असं होतं की आपण आपलं जीवन तिथेच थांबवतो की येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवायचा. Many believers' life is just ending up in the experience of receiving Jesus in their life. खूप ख्रिस्ती लोकांचं जीवन तिथेच थांबलेलं असतं, ते तिथेच थांबतात की येशू ख्रिस्ताला आपण जीवनात स्वीकारलंय, मग ख्रिस्ती जीवन तिथेच थांबलं, स्वीकारलं आणि बस झालं. But now God wants to teach us something further. पण आता देवाला आपल्याला पुढे काहीतरी शिकवायची इच्छा आहे. Today God doesn't want us to stop in the experience of just receiving him. देवाला नको आहे की आपण फक्त तो अनुभव घेतलाय की आपण त्याला स्वीकारले आणि तिथेच थांबलोय, असं नकोय. But
today God wants to give us the experience of walking in Him. पण आज देवाला आपल्याला तो अनुभव द्यायचा आहे. आपण जेव्हा त्याच्यामध्ये चालत राहतो तो अनुभव आपल्याला द्यायचा आहे. You know one thing, God has called you and me to walk inside His life. तुम्हाला माहितीये का, देवाने आपल्याला, तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये चालत राहण्यास बोलवलेलं आहे. For example, today some of people got received miracle in their life. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघूया, आज जसं काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी आरोग्य अनुभवलं, चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये अनुभवला. That miracle will lead them to receive Jesus in their life. आणि त्या अनुभवामुळे जो त्यांना चमत्काराचा अनुभव आलाय, त्याच्यामुळे ते येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याचा अनुभव घेऊ शकतात. Probably that is all our experiences. आणि इथेच असलेल्या खूप जणांचा तोच अनुभव आहे. Everyone would have received an encounter with God and then we receive Jesus in our life. आणि खूप जणांना असं झालंय की देवाचा सामना झालाय, त्याच्याबद्दल त्याने आपल्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार केला आणि नंतर आपण त्याला स्वीकारलंय. Not just getting birth in Christian family is not enough. ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म घेणं एवढं पुरेसं नाही. We need an encounter of God in order to receive Him in our lives. आपल्याला देवाचा सामना झाला पाहिजे, तेव्हा कुठे आपण जाऊन त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारू शकतो. And then now the Paul is telling church, you have already received Jesus. म्हणून पौल इथं त्यांना सांगतोय की तुम्ही येशू ख्रिस्ताला पहिलेच स्वीकारलेलं आहे. That's why the word says, therefore, as you have received Christ Jesus as your Lord. म्हणून तो असं म्हणतो की जसं तुम्ही येशू ख्रिस्ताला जो प्रभू आहे त्याला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे, Don't stop just there. तिथेच थांबू नका. Now walk in Him. मग आता त्याच्यामध्ये पुढे चालत राहा. Go forward in Him. पुढे चालत जा त्याच्यामध्ये. How a vehicle cannot just stop for a long time. जसं गाडी आपण एका जागी जास्त वेळासाठी थांबवून ठेवू शकत नाही. गाड़ी बंद करके रखने के लिए नहीं बनाया, गाड़ी चलने के लिए बनाया, right? Your born again life is not to just be stagnant in one place, but your born again life has to move from one level to the other level. Amen. आपलं जे जीवन आहे, नवीन जन्मलेलं ख्रिस्तीचं जीवन आहे, ते तसं एका जागी थांबून राहण्याचं जीवन नाही. तर जसं गाडी आपण थांबून ठेवू शकत नाही, तिला पळवावी लागते, तिला घेऊन जावी लागते, तसं आपल्या जीवनामध्ये पण, ख्रिस्ती जीवनामध्ये एका पातळीपासून दुसऱ्या पातळीमध्ये जाण्याची एक प्रोसेस असते. त्याच्यामध्ये आपण चालत राहणं गरजेचं आहे. चलो बाजू वाले लोग को बोलो, विश्वास किया अच्छा है. तुमच्या शेजारच्याला सांगा की विश्वास केला खूप चांगलं काम आहे. It is good you receive Jesus in your हे life. चांगलं आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारलंय. नहीं, कोई नहीं बोल रहे, सब मेरे को देख रहे हैं. Come on, tell to each other. शेजारच्याला सांगा की हे चांगलं आहे की तुम्ही. Sorry sister, पहला पास में बैठो तो सब, no gap. I don't want to see any gap in the chairs, please. Yes, I love to see church like this. हम दूर बैठने वाले नहीं, पास में बैठने वाले लोग हैं. Amen. So come on, now tell to each other. आता एकमेकांना सांगा, परमेश्वर को स्वीकार किया, बहुत अच्छा है. देवाला स्वीकारलं, खूप चांगलं काम केलं. अभी आता परमेश्वर में हम चलना चाहिए. देवामध्ये आपण चालायला पाहिजे. We have to walk in God. आपल्याला देवामध्ये चालायला पाहिजे. स्वीकार किया सिर्फ काफी नहीं है, अभी हम चलना चाहिए. Amen. स्वीकारलं तेवढंच पुरेसं नाही, तर आता त्याच्यामध्ये चालण्याची गरज आहे. And today म्हणून आज God wants to teach us in what way God wants us to walk in Him. म्हणूनच आज देवाला हे शिकवायचं आहे आपल्याला की कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये चालू शकतो. How when you walk with God, what will happen in your life? जेव्हा आपण देवाबरोबर चालू तर आपल्या जीवनामध्ये काय होईल. बहुत लोगों को मसीह का जीवन बहुत कभी-कभी बोर हो जाता है ना? खूप जणांना मसीही जीवन आहे, ख्रिस्ती जीवन आहे, ते खूप बोरिंग वाटतं, त्याला उबाऊ वाटतं. I know many people come and tell me, brother, my life is so dry. कारण खूप जण माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की पास्टर भाऊ, मला ना माझं जीवन ना मला खूप असं कोरडं वाटतं, रिकामं वाटतं. My prayer life is dead.
माझं जे प्रार्थना जीवन आहे ना ते मेल्यासारखंच आहे. My spiritual life is completely dead. माझं जे आत्मिक जीवन आहे ना पूर्णपणे मेलेलं आहे. Now I received Jesus, but I feel like I received nothing. मी येशू ख्रिस्ताला स्वीकारले पण मला असं वाटतच नाही की मी येशू ख्रिस्ताला स्वीकारले, माझ्यामध्ये काहीच नाही असंच मला वाटतं. कितने लोग ऐसे अनुभव में गया? मैं गया मला था. असा अनुभव आला. I've been into that experience before. मी पण त्या अनुभवातून गेलेलो आहे पण I tell you today, God will end up that experience in your life in the name of Jesus. मी सांगतो की आज ते जे जीवन आहे, तुम्हाला जे रिकामं वाटतंय, कोरडं वाटतंय, एकटं वाटतंय किंवा तुम्हाला असं वाटतं मी मागे पडलोय, देव त्या सर्व गोष्टींचा शेवट आजच करणार आहे. Your walk with Christ will never gonna face dead situation, but your walk in Christ is gonna soar up from one level to another level. तुमचं जे ख्रिस्तामध्ये त्याच्याबरोबरचं जीवन आहे ते इथून पुढे असं रिकामं कोरडं मेलेलं राहणार नाही, तर तुम्ही एका पातळीतून दुसऱ्या पातळीवर जाणार आहात येशू ख्रिस्ताच्या So नावाने. many times, म्हणून खूप वेळा many people don't know what is walking in Christ. खूप जणांना हेच माहिती नसतं की येशू ख्रिस्तामध्ये चालणं म्हणजे काय. For example, उदाहरणार्थ, if you don't know a restaurant can serve a good food, जर तुम्हाला माहित नसेल की एखादं हॉटेल आहे आणि ते तिथं चांगलं जेवण देतात की नाही, you won't even enter that restaurant. मग त्याबद्दल तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश पण करत नाही. पुणे में सबसे फेमस रेस्टोरेंट क्या है? वेजिटेरियन रेस्टोरेंट. कुछ नाम बोल दीजिए. कोणाकोणाला माहिती की पुण्यामध्ये एक व्हेजिटेरियन असं एखादं तरी व्हेजिटेरियन हॉटेल असेल जे फेमस आहे, प्रसिद्ध आहे. ओके, ज्योति. ओके, वैशाली रेस्टोरेंट. ओके, वैशाली मैं पहले सुना था. ओके, विल टेक वैशाली फॉर एग्जांपल. वैशाली आपण त्या उदाहरणार्थ एक घेऊया वैशाली हॉटेल. Why you are saying Vaishali restaurant is a good restaurant? का तुम्ही असं म्हणता की वैशाली हॉटेल जे आहे ते खूप चांगलं हॉटेल आहे? Because you know what they serve and how good they serve. कारण तुम्हाला माहिती आहे की तिथे गेल्यानंतर कोणती डिश चांगली आहे आणि कशा प्रकारे त्यांचं मॅनेजमेंट आहे किंवा तिथं कशा पद्धतीची वागणूक मिळते. Correct? आपको पता है कैसे खाना, कौन सा खाना मिलने वाला है और कैसे तरीके का टेस्ट वाला खाना मिलने वाला है, राइट? You all know that restaurant will give good food and a tasty food. तुम्हाला माहिती आहे की त्या रेस्टॉरंटचं जे नाव घेतलं वैशाली, तर तिथं गेल्यानंतर चांगल्याच पद्धतीचं जेवण मिळणार आहे. Same way in the kingdom of God. तसंच देवाच्या राज्यामध्ये If we are not enjoying the blessings of God, जर तुम्ही देवाचे आशीर्वाद अनुभवत नाही, त्याचा आनंद घेत नाही, if you are not enjoying the favor of God, जर देवाची कृपा जी आहे त्याचा तुम्ही अनुभव घेत नाही, आनंद घेत नाही, if you are not enjoying the grace of God, जर देवाच्या कृपेचा तुम्ही आनंद घेत नाही, you will never learn to walk in the kingdom of God. मग तुम्ही कधीच शिकणार नाही की कसं देवाच्या राज्यात चालायचंय. क्यों लोग हर बार वैशाली रेस्टोरेंट को बार बार जाते हैं? का लोक प्रत्येक वेळेस वैशाली हॉटेलला जातात किंवा त्यांना असं वाटतं की आम्ही तिथे जावं? Come on, please बात कीजिए. क्यों जाते हैं? सांगा बरं का जावं वाटतं त्यांना? Yes, क्योंकि उनको पता चल गया कि उधर खाना अच्छा मिलता है. They already tasted and they understood the food is good there. कारण लोकांना माहिती आहे की आपण त्याची चव घेतलेली आहे, त्याची चव चांगली आहे, म्हणून त्यांना ते आवडलं आणि मग ते तिकडे जात राहतात. बहुत बार हम परमेश्वर का राज्य में नहीं चल रहे क्योंकि हमको पता नहीं अंदर क्या है. मग हे पण त्याच प्रकारे आहे की देवाच्या राज्यात आपण चालू शकत नाही का, तर आपल्याला त्याच्यात माहीतच नाही की त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये कुठले आशीर्वाद ठेवलेले आहेत. That's why many believers are not enjoying the kingdom of God. आणि म्हणूनच खूप असे ख्रिस्ती लोक आहेत, विश्वासू लोक आहेत जे देवाच्या जीवनाचा अनुभवच घेऊ शकत नाही, आनंद घेऊ शकत नाही. Because they don't know what they will receive there. कारण त्यांना माहित नाही की तिथे गेलो तर आम्हाला काय भेटणार आहे. But today the good news is this. पण आजची जी खुशखबर आहे ती अशी आहे, The word of God never let us to live a blind life. देवाचं वचन आपल्याला कधीच एक आंधळेपणाचं जीवन जगण्यासाठी चालवत नाही. It never make you live as an ignorant life. ते एक अज्ञानतेचं जीवन आपल्याला जगू देत नाही. But the word of God has teaches what the kingdom of God can offer us. पण देवाचं वचन आपल्याला नेहमी हे शिकवतं की आपल्याला देवाच्या राज्यामध्ये काय मिळणार आहे आणि देवाच्या राज्यात आपल्यासाठी काय ठेवलेलं आहे. So now let's go and understand when we walk in Christ what we will receive. म्हणून आपण पुढे जाऊया आणि
हे समजून घेऊया की जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारतो तर तेव्हा त्याच्यामध्ये चालत राहतो Please. तेव्हा आपण काय अनुभवणार आहोत. Please read verse 7. म्हणून 7व्या वचनामध्ये आपण वाचूया. Colossians 2 verse 6 and 7 now. कलसीकरांचं पत्र 2रा अध्याय 6व्या वचन आपलं झालं. आता 7वं वचन आपण वाचतोय. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले तुम्हास शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. So here the word of God says म्हणून इथं वचन देवाचं वचन असं सांगतं that you being rooted up and built up in him. तुम्ही देवामध्ये मुळावलेले आणि त्याच्यावर बांधलेले असे व्हा. Today God wants to root something in your life. आज देवाला काहीतरी तुमच्या जीवनामध्ये मूळ पकडायचं आहे किंवा काहीतरी रोपायचं आहे. And God wants to build something in your life. आणि तुम्हाला कशावर तरी उभं करायचंय, तुमच्या जीवनावर काहीतरी बांधायचंय. Many times our spiritual lives are dry because we are not allowing God to root and build something inside us. खूप वेळा आपलं आत्मिक जीवन हे कोरडं पडलेलं असतं. आपल्याला असं वाटतं की हे संपत आलेलं आहे कारण आपण देवाला ती संमती दिलेली नसती की त्याने आपल्यामध्ये त्या गोष्टी रोपाव्या, आपल्यामध्ये रुजवाव्या किंवा आपल्यावर काहीतरी बांधावं. We cannot expect from God something when we are not allowing God to root and build something in our lives. मग आपण देवाकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करू शकत नाही जेव्हा आपण त्याला संमतीच देत नाही की त्याने आपल्यामध्ये काम करावं. तर मग आपण त्याच्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करू. Today I want to tell you what God wants to root in your life. म्हणून मला आज सांगू द्या की काय अशी गोष्ट आहे जी देवाला तुमच्यामध्ये रोपवायची आहे. Before he wants to root something, तुमच्यामध्ये काहीतरी रोपवण्याच्या अगोदर he want to uproot something. त्याला काहीतरी मुळासकट बाजूला काढायचं Before आहे. he want to build something in your life, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बांधणे अगोदर he want to demolish something in your त्याला life. काहीतरी पाडून टाकायचं आहे, तिथून काहीतरी नाश करायचा आहे. Hallelujah. Today I want to tell you he wants to uproot every works of devil in your life. आणि आज देव तुमच्या जीवनातील प्रत्येक शैतानाचे जे काम आहे त्याला तो मुळासकट बाजूला काढणार What आहे. are the works of the devil? आणि मग ते शैतानाची कामं काय आहेत. Sin is the work of the devil. पाप हे शैतानाचं काम आहे. Sickness is the work of the devil. आजारपण हे शैतानाचं काम आहे. Curse is work of the devil. श्राप हे पण शैतानाचं काम आहे. Today, if your life is filled with these elements, I want to tell you, the devil is working in your life. जर आज तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी दिसत असतील, पाप, श्राप आणि आजार, तर हे सगळे शैतानाची कामं आहेत. But today the good news is this. पण आजची जी खुशखबर आहे ती अशी, We have a God आपल्याकडे एक देव आहे who is not just root things in our life. जो फक्त आपल्यामध्ये नवीन गोष्टींचं रोपण करत नाही, ते मुळवत नाही. He is a God who uproots before rooting anything in our lives. तो आपल्या जीवनातून अशा काही गोष्टी काढू शकतो, मुळासकट उपटून काढू शकतो. Today Jesus wants to uproot many things in our life. मग आज येशू ख्रिस्ताला हवंय की तुमच्या आणि माझ्या जीवनातील अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी मुळासकट बाहेर काढाव्या. You know, whenever you go in front of a restaurant, आणि तुम्हाला माहिती का, जर एखाद्या रेस्टॉरंटच्या समोर तुम्ही कधी जाता, you will see a big menu, मग तुम्ही तिथे एक मेन्यू दिसतो तुम्हाला तिकडे, right? Poha, right? Idli, dosa. Those are the things that restaurant can offer to you. तिथे लिहिलेलं असतं सगळे त्यांचे काय मेन्यू असतात, इडली, डोसा, पोहे, हे ते सगळं लिहिलेलं असतं की ते काय तुम्हाला देणार आहे, त्यांच्याकडे काय अवेलेबल आहे, अशा गोष्टी तिकडे लिहून You ठेवलेल्या know what is the menu in the kingdom of God? आणि तुम्हाला माहितीये का, मग देवाच्या राज्याचा जो मेन्यू आहे, सामग्री आहे ती काय आहे. The menu in the kingdom of God is this: आणि देवाच्या राज्याची सामग्री मेन्यू हा आहे, forgiveness of sins, पापांची क्षमा, freedom from sin, पापापासून सुटका, healing from sickness, आजारांपासून आरोग्य, freedom from every curse. आणि प्रत्येक बंधनातून, श्रापातून मुक्तता. Today I tell you, these are the menu in the kingdom of God. मला तुम्हाला सांगायचं की हे सगळे जे मेन्यू आहेत ते आज देवाच्या राज्याचे मेन्यू आहे. And today God wants to root those things in your life. आज देवाला हे सर्व तुमच्या जीवनामध्ये रोपायचं आहे.
And today God wants to build those things in your life. आणि आज तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी देवाला बांधायच्या आहेत. कितने लोगों को आशीर्वाद चाहिए? कोणाकोणाला आशीर्वाद पाहिजे? कितने लोगों को चंगाई चाहिए? आरोग्य पाहिजे? कितने लोगों को, how many of you want to get freedom from curse? कोणाला हवंय की आज शापापासून त्यांना मुक्तता पाहिजे? Today I want to tell you, allow God to uproot things in your life. म्हणून आज सांगायचं आहे की देवाला तुम्ही संमती द्या, त्याला सांगा की माझ्या जीवनामध्ये तू काम कर, जे माझं नाहीये, जे तुझं नाहीये ते त्याला मुळासकट काढून टाक. Because the design of God in your life is to bless you. कारण देवाची जी इच्छा आहे तुमच्या जीवनासाठी ती आहे की तुम्हाला त्यांनी आशीर्वाद द्या. That is always the plans of God. आणि हाच नेहमीचा देवाचा, येशू ख्रिस्ताचा प्लॅन आहे. Yeah, that's the plan of God. हाच प्लॅन आहे त्याचा. Because the word of God says, कारण देवाचं वचन सांगतं the blessing of God देवाचे आशीर्वाद is not given to harm us, but to prosper us. ते आपल्यासाठी घाताचे नाही, आपल्यासाठी नाशाचे नाही, तर आपल्याला समृद्ध करण्याचे आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. परमेश्वर का आशीर्वाद कभी भी हमको नाश नहीं करते. Amen. परमेश्वराचे आशीर्वाद कधीच आपल्याला नाश करत But नाही, it will prosper our lives. पण ते आपल्या जीवनाला समृद्ध करते. Today I want to tell you, God wants to root His blessings in your life. मला आज तुम्हाला सांगू द्या की देवाला पाहिजे की त्याने तुमच्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वाद जे आहेत ते मुळावले आहेत. Today God wants to build those things in your life. त्याच गोष्टी देवाला त्याचे आशीर्वाद जे आहेत त्याच तुमच्या जीवनावर बांधायचे आहेत. God is like a farmer. देव एका शेतकऱ्यासारखा आहे. God is like a builder. देव एका बिल्डर सारखा आहे, जो गवंडी आहे त्याच्यासारखा आहे. Today God wants to be like a farmer in your life. देवाला आज तुमच्या जीवनामध्ये एक शेतकऱ्यासारखं काम करायचं आहे. किसान क्या करता है? काय करतो तो शेतकरी? कितने लोग को मालूम है? कितने लोग how many of you know agriculture? आणि कोणाकोणाला शेतीविषयी माहिती आहे, काय काम होतं तिकडे असं माहिती आहे? क्या करता है किसान? काय करतो बरं तो शेतकरी? पहले जाके जमीन को, जमीन नांगरतो, बाद में क्या करता है? बीज को, उसके बाद क्या करता है? पानी डालता पाणी है, डालता है. उसके बाद उसको संभालता है. आमेन. और एक दिन फल आएगा. हालेलुया. Today I want to tell you, God is like a farmer. मला तुम्हाला सांगायचं की आज देव एका शेतकऱ्याप्रमाणे आहे. And our life is like that soil. आणि आपलं जीवन जे आहे ते त्या मातीप्रमाणे आहे, ते शेताप्रमाणे आहे. गंदे जमीन में कभी भी एक किसान बीज नहीं डालता है. ओबड जी जमीन आहे किंवा खडकाळ जमीन आहे तिथं कधीही शेतकरी बीज पेरत नाही. First he cleans the soil. पहिल्याने तो मातीला नांगरतो, साफ करतो. First he will make the soil ready. तो पहिल्याने शेत जमीन जी आहे तिला तयार करतो. आज परमेश्वर का आशीर्वाद का बीज आपके जीवन में आने वाले हैं. आज देवाच्या आशीर्वादाचं बीज तुमच्यामध्ये येणार आहे. But before that, God wants to touch your lives. पण त्याच्या अगोदर देवाला पाहिजे की त्याने तुमच्या जीवनाला स्पर्श करावा. Before God wants to cleanse your life. त्याच्या अगोदर देवाला पाहिजे की त्याने तुमच्या जीवनाला स्वच्छ करावं. कभी भी किसान एक जमीन को नहीं बोलते खुद भर तू शुद्ध हो जा. किधर भी देखा? शेतकरी असं म्हणत नाही की जमिनीला स्वतःच नांगरली जा, स्वतःच दगड काढून फेक. Did you saw anywhere that? असं पाहिलंय का कधी की शेतकरी जाऊन जमिनीला He म्हणतो will never tell the land clean yourself automatically. तो कधीच असं जमिनीला सांगत नाही की तुझ्या स्वतःहून तू स्वच्छ झालीच पाहिजे. First he will clean the land. तो पहिला स्वतः जातो आणि स्वतःहून ते काम करतो, ती जमीन नांगरण्याचं, स्वच्छ करण्याचं. I want to tell you the good news through the God's word. आणि मला आज देवाच्या वचनामधून तुम्हाला हीच खुशखबर सांगायची आहे. हमारा परमेश्वर ऐसे परमेश्वर है, हमको नहीं बोलता है शुद्ध करके तू आ जा. परमेश्वर ऐसे बोलता है तू मेरे पास आजा, मैं शुद्ध करता हूँ. हालेलुया. Our God cleanses us. आपला देव असं म्हणत नाही की तू स्वतःहून शुद्ध हो आणि मग माझ्याकडे ये, तर तो स्वतः आपल्याला त्याच्याकडे बोलवतो आणि स्वतः आपल्याला शुद्ध करतो. असा आपला देव आहे. That's why many people worry to reach God. म्हणूनच खूप लोक आहेत
त्यांना काळजी वाटते देवाकडे जाण्याची. ओ मैं बहुत अशुद्ध हूँ, मैं नहीं जा सकता परमेश्वर के पास. ते असं म्हणतात की अरे मी तर पापी आहे, मी शुद्ध नाही, मी अशुद्ध आहे, मी कसं काय देवाकडे Oh, जाणार? I am an unclean person, I cannot reach God. मी अशुद्ध व्यक्ती आहे बाबा, मी देवापर्यंत पोहोचू शकत नाही. I do every sin in my life, I cannot reach God. मी माझ्या जीवनात प्रत्येक पाप करतो आणि याच्यामुळे मी अशुद्ध असून मी देवापर्यंत पोहोचू शकत नाही. आज पवित्र आत्मा आपका सोच को बदलने वाला है. आमेन. Amen. आज पवित्र आत्मा तेच तुमचे जे विचार आहे त्याला बदलत आहे. शुद्ध करने के लिए वो बुला रहा है. He is calling you to cleanse you this evening. तो तुम्हाला या संध्याकाळी बोलवत आहे की त्याने तुम्हाला शुद्ध करावं. You come to God. तुम्ही देवाकडे या. You come to Jesus. तुम्ही येशूकडे या. And He will cleanse you with His holy blood. आणि तो स्वतः त्याच्या शुद्ध रक्ताने तुम्हाला पवित्र करेल, शुद्ध करेल. Because if there is only one thing that can cleanse us, it is the blood of Jesus. कारण एकच अशी गोष्ट आहे जी आपल्याला शुद्ध करू शकते आणि ती गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताचं रक्त. So how farmer first cleans the soil by himself, Jesus cleanse our life with His holy blood. Amen. म्हणून जसं शेतकरी ती जमीन साफ करतो, नांगरतो, तसंच येशू ख्रिस्त ही आपल्याला शुद्ध करतो, आपल्याला स्वच्छ करतो. Then what He did? मग यानंतर तो काय करतो? He put the seed into that soil. मग शेतकरी त्या नांगरलेल्या जमिनीमध्ये बी पेरतो. And I tell you, what is that seed? आणि मला तुम्हाला सांगू द्या ते बीज काय आहे? Jesus said, the seed is the word of God. येशू ख्रिस्त म्हणाला की जे बीज आहे ते देवाचं वचन आहे. क्योंकि परमेश्वर का वचन हमारा जीवन को बदलता है. कारण परमेश्वराचं वचनच आपल्या जीवनाला बदलतं. It is the word of God that brings transformation in our lives. हे देवाचं वचनच आहे जे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणतं, आपल्याला बदलतं. It is the word of God through the Holy Spirit that change your sinful life to a life of हे righteousness. देवाचं वचन आहे जे आपल्याला पापमय जीवनातून एक संतमय जीवनामध्ये आणतं, आपल्याला पापमय जीवनातून बाहेर काढून एक चांगल्या जीवनामध्ये It आणतं. is the word of God through the Holy Spirit that change our sickness into a healing. हे देवाचं वचन असतं जे पवित्र आत्म्याद्वारे आपल्या जीवनामधून आजारपण काढून आरोग्य आणतं. And it is the word of God through the Holy Spirit that changes our curseful life to a blessing life. आणि हे देवाचं वचनच आहे जे पवित्र आत्म्याद्वारे आपल्या जीवनातील श्राप काढून ते आपल्याला मोकळीकीचं जीवन देतं. And that's why the verse 7 says, He wants to root things in your life. आणि म्हणूनच हे 7वं वचन आपल्याला सांगतं की त्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी रोपायचं आहे, मुळावायचं आहे, काहीतरी बांधायचं आहे. Then the farmer waters that seed. आणि मग शेतकरी काय करतो? त्या पेरलेल्या बीजावर पाणी ओततो. Until he is seeing the root coming down, he will water it and water it. जोपर्यंत त्याला दिसत नाही की त्या बीजामधून अंकुर येत आहेत, तोपर्यंत तो पाणी देत राहतो आणि देत राहतो. He will never stop just by putting the seed. तो फक्त बीज पेरतो आणि सोडून देतो असं करत नाही. You know what does that mean? पण ह्याचा अर्थ काय माहितीये का? हमारा परमेश्वर आपको आधे में छोड़ के नहीं जाने वाला है. Amen. He will never leave you in half. आमेन. आपला परमेश्वर आपल्याला मध्येच सोडून जाणार नाही, अर्धवट सोडून जाणार नाही. सिर्फ वचन आपके अंदर डाल के नहीं जाने वाला है, वो वचन को काम करेगा परमेश्वर. आमेन. He will make that word work in your life. आमेन. तो हे पाहून घेईल की जे वचनाचं बीज तुमच्यामध्ये पेरलेलं आहे, मुळवलेलं आहे, ते त्याला तो पाणी घालण्याचं काम करेल आणि त्याच्यातून ते उत्पन्न येईल ह्याचं पाहून घेईल. As how farmer pour water in that seed. जसं त्या बीजाला शेतकरी पाणी देतो, Because he know one day through that seed the root will come out. कारण त्याला माहितीये की एक दिवस असा येईल त्या बीजामधून रोप बाहेर येईल. Today I want to tell you, we have a God who is concerned about your blessings. Amen. कारण आज मला तुम्हाला सांगू द्या की आपल्याकडे असा देव आहे जो आपल्या आशीर्वादांबद्दल काळजीपूर्वक असतो. We have a God who is concerned about your well life, good life. असा देव आपल्याकडे आहे ज्याला काळजी आहे की आपल्याकडे एक चांगलं आणि चांगल्या पद्धतीचं जीवन असावं. Might be you have received the promise of God in your life. असू शकतं की तुम्ही देवाची प्रतिज्ञा तुमच्या जीवनामध्ये स्वीकारलेली असेल And yet that promise wouldn't have been alive in your life. आणि अजूनही तुम्ही वाट बघत असाल आणि ते प्रॉमिस जे वचन आहे जे तुम्हाला
देवाने दिलेली प्रतिज्ञा आहे ती पूर्ण झाली नसेल, आज मैं आपको एक चैलेंज करता हूँ, हमारा परमेश्वर सिर्फ वादा नहीं देता है, वो परमेश्वर वादा को पूरी भी करता है. आमेन. He promised us and he will fulfill that promise in the name of Jesus. आपल्याकडे असा देव आहे की जो आपल्याला प्रतिज्ञा देतो आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तो काम करतो आणि आपल्या जीवनामध्ये ती प्रतिज्ञा पूर्ण करून आणतो. असा देव आपल्याकडे आहे. Means if he has called you to receive healing, he will heal you in the name of Jesus. म्हणजे जर तो त्याने तुम्हाला आरोग्य देण्यासाठी सांगितलेले आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, तर तो तुम्हाला आरोग्य देऊन राहणारच. If God promises, I will bless you, he will sure, he will bless you in the name of जर Jesus. देवाने तुम्हाला ही प्रतिज्ञा केलेली आहे की तो तुम्हाला आशीर्वादित करेल, तर तो ही खात्री करून घेईल की त्याने तुम्हाला आशीर्वाद दिलेलेच आहे आणि तो तुम्हाला आशीर्वाद देईलच. क्योंकि सिर्फ वचन दे के नहीं जाने वाला है परमेश्वर, वचन को पूरी करता है परमेश्वर. आमेन. हालेलुया. Today I want to tell you as how every seed buds into putting the root. Today the word of God, the promise of God will become a reality in your life in the name of Jesus. जसं की ते बीज पेरल्यानंतर त्याला अंकुरित होणं गरजेचं असतं आणि ते होतच राहतं, तसंच आज देवाचं वचन ही तुमच्यामध्ये आशीर्वाद आणल्याशिवाय राहणार नाही. And now आणि आता how in this process of God's work, आणि आता या सर्व जी देवाची पद्धत आहे त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जमीन को साफ करने से रूट आने के तक परमेश्वर का काम चलता है. जसं शेतकऱ्यांचं काम असतं की जमिनीला नांगरण्यापासून ते बीज अंकुरित होण्यापर्यंत, तसंच प्रभूचं पण काम असतं एखाद्याला बोलवून शुद्ध करण्यापासून ते त्याला आशीर्वाद देण्यापर्यंत. So in this process, आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये God wants us to carry to nature inside us. आणि देव To nature inside us. Yes. आपल्यामध्ये दोन स्वभाव घालतो. Please read verse 7 again. आपण 7 वचन पुन्हा वाचूया. Hmm. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले तुम्हास शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले. Yes. He wants us to establish in the faith. आणि त्याला हवंय की त्याने आपल्यामध्ये त्याचा विश्वास मुळवावा आणि आपल्यामध्ये विश्वास Please sister, next one. Yes. विश्वासामध्ये दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. Hallelujah. By giving thanksgiving and having faith in God. आपला विश्वास दृढ असणे आणि त्याला निरंतर उपकार स्तुती करणे. कितने लोगों परमेश्वर का वचन आज से आपका जीवन में काम करना चाहते हैं? कोणाकोणाला हवंय की ते देवाचं वचन सांगतं ते माझ्या जीवनामध्ये व्हावं. Massive, ऐसे, you know, I'm not telling you to raise up the hands just because I want you to raise up the hands. मला नकोय की मी बोलतोय म्हणून तुम्ही हात उंच करावे. When I say raise up the hands, जेव्हा मी म्हणतो की तुमचे हात उंच करा, there is someone in this room who's watching your hands. तेव्हा तिथे कोणीतरी असतं की जे तुमचा हात बघत असतं. That is the eyes of the Holy Spirit. आणि ते पवित्र आत्म्याचे डोळे असतात. That is the eyes of God. ते देवाचे डोळे असतात. आप कितने बार हाथ उठा के दिखाने वाले, परमेश्वर मेरे को आशीष कर, परमेश्वर आपका हाथ को देखता है. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे हात उचलता आणि देवाला म्हणता की देवा मला आशीर्वादित कर, त्या वेळेला देव तुमचे हात पाहत असतो. So once again I am asking, who all want to get blessed in your life? म्हणून पुन्हा एकदा मी असं विचारतो की कोणाला हवंय की त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद I यावे. have an instruction for you through the word of God. आणि माझ्याकडे काही सूचना आहेत तुमच्याकडे देवाच्या वचनाच्या. Have faith in God. देवामध्ये विश्वास ठेवा. Have faith in the Lord who has called you. ज्या देवाने तुम्हाला बोलवलंय त्याच्यावर विश्वास ठेवा. कैसे जमीन रुकते हैं किसान का काम के लिए, है ना? वो कैसे साफ करने से, बीज डालने से, पानी मारने से, और रूट आने के तक the soil waits. जसं माती पण त्याची वाट बघत असते की त्या स्वतःला त्याला काम करू देत असते, नांगरण्यापासून, पेरण्यापासून, त्याला पाणी देण्यापासून, बीजाचं अंकुरित होण्यापर्यंत जशी माती पण वाट बघत असते, तसंच The soil trusts in the farmer. ती माती जी आहे ती त्या शेतकऱ्यावर विश्वास ठेवत असते. The soil knows the farmer can do changes inside it. त्या मातीला माहिती असतं की माझ्यामध्ये बदल करणारा शेतकरी आहे. Today I want to tell you, you are that soil. आणि
मला आज तुम्हाला सांगू द्या की त्या मातीप्रमाणे तुम्ही आहात. Keep your trust in God. तुमचा विश्वास तुम्ही देवामध्ये ठेवा. क्योंकि आपको साफ करने से आप फल देने के तक परमेश्वर का काम है. It is the work of God in you. Amen. तुम्हाला साफ करण्यापासून ते तुमच्यामध्ये फळ येण्यापर्यंत देवावर तुम्ही विश्वास ठेवा, कारण देवाचं काम तुमच्यामध्ये होत असतं आणि हे त्याचं काम तो करत असतो. आशीर्वाद का फल आने के तक परमेश्वर का काम चलता है. Amen. आशीर्वादाचे फळ येऊपर्यंत परमेश्वराचं काम चालू आपका आहे. चंगाई का फल आने के तक परमेश्वर का काम चलता है. तुमच्या आरोग्याचं फळ येऊपर्यंत देवाचं काम चालूच Oh, असतं. God is working in your life. देव तुमच्या जीवनामध्ये काम चालू असतं. The only thing God expects from you is faith in Him. फक्त देवाची अपेक्षा तुमच्याकडून एवढीच असते की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. And second thing, the word says is this. आणि दुसरी गोष्ट जे वचनामध्ये अशी सांगतात, It says thanksgiving. इथं उपकार स्तुतीबद्दल सांगतात, It says धन्यवादाबद्दल सांगतात. thanks to Jesus. निरंतर धन्यवाद द्या, निरंतर त्याची उपकार स्तुती करा. येशूला धन्यवाद, Giving thanks to the Lord. देवाला धन्यवाद द्या. परमेश्वर का काम के लिए हम धन्यवाद देना चाहिए परमेश्वर को. Amen. Amen. I want to tell you, before receiving miracle, if you are ready to say thanks to Jesus, you will receive abundant miracles in your मला life. तुम्हाला हे सांगू द्या की तुमचा जो चमत्कार आहे तो तुम्ही स्वीकारण्या अगोदर तुम्ही तुमचं मन तयार ठेवता आणि त्याला म्हणता की धन्यवाद देवा की तुम्हाला आरोग्य दिलं, धन्यवाद हा चमत्कार तुम्हासाठी केला, तर तो तयार असतो. तुम्ही त्या गोष्टीला स्वीकारण्यासाठी तयार असता. Because when you are giving thanks before a miracle, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या चमत्काराच्या अगोदरच त्याला धन्यवाद देता, your faith is getting evidenced out. It is showing out. हा मग तुमचा जो विश्वास आहे तो एक साक्षीप्रमाणे पुढे येतो. तुम्ही त्याला दाखवता की बघ माझा विश्वास तुझ्यामध्ये आहे. You can ask me, Pastor, ये कौन किया? ऐसे कौन करता है? आणि तुम्ही मला म्हणतात की काय पास्टर काय बोलता हे चमत्काराच्या अगोदरच कसं काय धन्यवाद द्या म्हणता आणि असं कोण करतं? ऐसे हमारा बड़े भाई यीशु मसीह सिखाया. Amen. Our big brother Jesus taught us that. आणि हे आपल्याला आपला मोठा भाऊ जो येशू ख्रिस्त आहे त्याने शिकवलं. Oh, he got a little bread and fish in his hand. जसं त्याने थोडेसे 2 मासे आणि 5 भाकरी ज्या होत्या त्या हातात घेतल्या He lifted up to the heaven आणि त्याने स्वर्गाकडे उंच करून and he said, "Thanks, Lord. Thank you, Lord, for this gift." तो म्हणाला की धन्यवाद बापा ह्या सुंदरशा भेटीसाठी. And he blessed that bread and fish. आणि त्या भाकरीला आणि त्या माशांना त्याने आशीर्वादित And केलं. then the word of God says, everyone were satisfied with the miracle. आणि त्याच्यानंतर देवाचं वचन सांगतं की प्रत्येक जण त्या भाकरी आणि माशाने तृप्त झाला आणि तो चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये Means झाला. when you are giving thanks to Jesus, म्हणजे जेव्हा तुम्ही येशूला धन्यवाद देत राहता, God will do greater miracles in your life. देव तुमच्या जीवनामध्ये महान असे चमत्कार घेऊन God will confirm the miracles in your life. देव तुमचे जे चमत्कार आहेत त्यांची शाश्वती देईल तुम्हाला. विश्वास करो म्हणून विश्वास करा और परमेश्वर को धन्यवाद दे दो. आणि देवाला उपकार स्तुती करा. बहुत बार हम विश्वास करते हैं खूप वेळा आपण विश्वासच करतो और बहुत क्वेश्चन पूछते हैं परमेश्वर को, सवाल पूछते हैं हम. आणि देवाला नेहमीच प्रश्न विचारत राहतो. मेरे को क्यों ये नहीं हो रहा है, हो नहीं हो रहा है, अभी नहीं क्यों हो रहा है, बाद में नहीं क्यों हो रहा है. We always have questions. आणि आपण नेहमीच त्याला प्रश्न विचारत राहतो. आता का होत नाहीये, मगच का होत आहे, हेच का झालं, तेच का झालं, कुठं आहेस तू, का होत नाही, असे प्रश्न विचारत राहतो. Israel believed in God and started from Egypt. आणि इस्रायलाने त्या देवा विश्वास ठेवला आणि इजिप्तमधून बाहेर निघाले. और बीच में बहुत सवाल शुरू हो गया. पण त्यांनी अरण्यामध्ये खूप प्रश्न विचारले. पानी किधर, खाना किधर, ये किधर. You see, the faith, they started with faith, but now they are murmuring each and every day. पाहिलं का तुम्ही की त्यांनी विश्वास ठेवून इजिप्तमधून पाऊल बाहेर ठेवला, पण मध्ये आल्यानंतर त्यांनी देवाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आम्हाला पाणी नाही, आम्हाला अन्न नाही, आम्ही कुठे राहायचं, तू आम्हाला शत्रूच्या हाती आणून इथे आणून मारण्यासाठी आणलं का, असे सारे प्रश्न ते विचारत होते. सच्चा विश्वास का एविडेंस है, हम सवाल नहीं पूछते, हम धन्यवाद करते हैं. Amen. जो खरा विश्वास ठेवतो त्याची साक्ष अशी असते की तो प्रश्न करत नाही, तर तो धन्यवाद देतो. Today I pray in the name of Jesus. म्हणून आज मी प्रार्थना करतो येशूच्या You will नावात, be ignited with the true faith in Christ Jesus. तुम्ही देवाच्या खऱ्या विश्वासामध्ये रोपले जाल.
But where your mouth will never question God. पण देव तुमचं जो मुख आहे ते कधीच देवाला प्रश्न विचारणार नाही. Your mouth will never murmur against God. तुमचं मुख जे आहे ते देवाच्या विरुद्ध कधीच तक्रार करणार नाही, कुरबुर करणार नाही. Your mouth will never speak negative things against the promise of God. तुमचं मुख कधीच देवाच्या त्या विचारांपलीकडे किंवा त्याच्या योजनांच्या विरुद्ध तक्रार करणार नाही, ते कंप्लेंट करणार नाही. But your mouth will be filled with thanksgiving over Jesus. पण तुमचं जे मुख आहे ते देवाला धन्यवाद देणारं असेल आणि धन्यवादाने भरलेलं असेल. Your mouth will be filled with loving words for Jesus. आणि तुमचं मुख हे देवाच्या प्रेममय शब्दाने भरलेलं असेल. Hallelujah. So परमेश्वर का काम होने के लिए वो किसान का काम कैसे होता है जमीन में, ऐसे परमेश्वर का काम हमारा जीवन में होने के लिए सिर्फ दो ही चीज काफी है, विश्वास और परमेश्वर को स्तुति आराधना. आमेन. आमेन. हालेलुया. म्हणूनच जसं शेतकरी काम करताना मातीचं नांगरणी बसून पेरणी पाणी देणं आणि मग ते बीज येणं आशीर्वाद दिसणं इथपर्यंत, तसंच आपल्या पण जीवनामध्ये प्रभूने काम करण्यासाठी आपल्याला दोनच कामं करण्याची गरज आहे की त्याच्यावर दृढ विश्वास ठेवावा आणि निरंतर त्याची उपकार स्तुती करावी. Amen. Hallelujah. Hallelujah. And now we will finish up last verse number 8. आणि आपण इथं हे समजून घेऊन संपूया. 8वं वचन, शेवटचं वचन आपण वाचूया. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ फुलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. Here the word of God says, इथं देवाचं वचन सांगतं, don't get cheated by these things. ह्या जे गोष्टी आहेत त्यांनी भुरळले जाऊ नका, भुलले जाऊ नका. Don't get cheated with the faith of the world. जगाच्या विश्वासाद्वारे भुरळ पाडले जाऊ नका. Because according to the world, कारण जगाच्या नियमाप्रमाणे the faith in Christ don't make any logic. येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणं काही तथ्याचं मानलं जात नाही. बहुत लोग इसलिए सवाल पूछते हैं, खूप लोक यामुळेच प्रश्न विचारतात, यीशु मसीह को स्वीकार किया तो चंगाई हो जाता है? येशूला स्वीकारलं तर आरोग्य मिळणार का? If you receive Jesus, your sins are forgiven. तुम्ही येशूला स्वीकारलं तर मग तुमचे पाप क्षमा होणार का? Because many times the world cannot understand the word of God. हे जग का विचारतं? कारण जगाला हे माहीतच नसतं की देवाचं काम काय, त्यांच्याकडे ती समज बुद्धीच नसते. That's why the word of God says the wisdom of this world is against the revelation of these words. म्हणूनच देवाचं वचन सांगतं की जगाचं जे ज्ञान आहे ते ह्या प्रकटीकरणाच्या विरुद्ध आहे, त्यांना ते समजणारच नाही. That's why our salvation is not according to the wisdom of the world. म्हणूनच आपलं जे तारण आहे ते ह्या जगाच्या नियमांप्रमाणे नाही. But our salvation is according to the word of God. पण आपलं जे तारण आहे ते देवाच्या वचनाप्रमाणे आहे. So Paul is finally warning the believers आणि म्हणूनच पौल आहे तो त्यांना ताकद देत आहे that do not get cheated की तुम्ही माझ्या भूलथापांना बळी पडू नका. by the wisdom of this world, या जगाच्या ज्ञानाने ह्याला भुलून जाऊ नका. by the philosophies of this world, या जगाच्या तथ्यांमध्ये तुम्ही पडू नका. by the traditions of this world. या रीतिरिवाजांप्रमाणे, जगाच्या रीतिरिवाजांप्रमाणे भुलले जाऊ नका. That's why many people suggest the things of this world and they will reduce the power of God. आणि म्हणूनच खूप लोक तुम्हाला ह्या जगाच्या गोष्टी सांगून आणि तुम्हाला भुरळ पाडून देवाच्या सामर्थ्याला कमी करतात. ये दवाई खाना, वो दवा खाना, ये कर. मैं एक चीज बताता हूँ, परमेश्वर का लहू से हमको चंगाई मिलता है. हालेलुया. I tell you, that's my life testimony. आणि माझी ही जिवंत साक्ष आहे. Medicine didn't heal me. औषधांनी मला आरोग्य दिलं नाही. 10 minutes my heart was stopped. 10 मिनिटासाठी माझं हृदय बंद होतं. I tell you, the medicine didn't heal my life. मी तुम्हाला सांगतो की त्या औषधांनी माझं जीवन बरं केलेलं नाही. If I am breathing, that is the power of God. जर मी आज श्वास घेतो तर ते त्याचं सामर्थ्य आहे. And I want to tell you, do not get conceived with the wisdom of the world. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की ह्या जगाच्या गोष्टी,
या जगाच्या ज्ञानाने स्वतःची गर्भधारणा करू नका. Because the wisdom of the world will try to put your faith down. कारण ह्या जगाचं जे ज्ञान आहे, जे त्याची बुद्धी आहे, ती तुमच्या विश्वासाला खाली दाबेल. But this book will never work as under the wisdom of the world. पण हे जे पुस्तक आहे ते ह्या जगाच्या नियमशास्त्राविरुद्ध खाली चालत नाही. ये बुक का जीवन हम अनुभव करने के लिए हमको विश्वास चाहिए. आमीन. Faith is enough to experience the power of the word of God. या पुस्तकाचं सामर्थ्य जाणून घेण्यासाठी आपल्याकडे फक्त विश्वास पुरेसा असणं गरजेचं आहे. Today God wants to re-establish faith in your life. आज देवाला हवंय की त्याने तुमच्या जीवनामध्ये पुन्हा तो विश्वास स्थापित करावा. And that evidence of re-establish is this, that you no more murmur in your challenges, but you will give thanks for the Lord in mid of your challenges. आणि आज जर तुमच्यामध्ये तो विश्वास पुन्हा स्थापित झाला तर त्याचे साक्ष असे असेल की तुम्ही इथून पुढे देवाच्या वचनाविरुद्ध किंवा त्याच्या प्रतिज्ञेविरुद्ध कुरबुर करणार नाही, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल. Hallelujah. Today God wants to touch your life. आणि आज देवाला तुम्हाला तुमच्या जीवनाला स्पर्श करण्याचा. We're going to pray right now. म्हणून आपण आता प्रार्थना करणार आहोत. Today God is going to fill you with that supernatural faith in the name of Jesus. आज ते तुम्हाला त्याच्या त्या अलौकिक अशा विश्वासाद्वारे स्पर्श करणार आहे आणि तुम्हाला भरणार आहे. Come on, let's raise up and let's raise our voice towards the heaven and thank Jesus this evening. म्हणून आपण आपल्या पायावर उभे राहूया आणि देवाला धन्यवाद देऊया, आपले हात उंच करूया आणि त्याच्याशी प्रार्थना करूया. Father, we want to thank you this evening. पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो या संध्याकाळसाठी. Lord, today we are ready to walk in Christ. देवा, आम्ही आज तयार आहोत येशू ख्रिस्तामध्ये चालण्यासाठी. In the name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या I नावात pray for each and everyone over here. मी इथे जमलेल्या प्रत्येकासाठी आज प्रार्थना करीतो. I speak the blessings of God upon them in Jesus' name. मी त्यांच्या जीवनावर आशीर्वाद आणि येशू ख्रिस्ताच्या नावात बोलतो. I speak healing over each and every bodies in the name of Jesus. मी प्रत्येकावर आरोग्य बोलतो येशूच्या नावात. I speak blessings in each and everyone's life in Jesus' मी name. फसवलेल्या प्रत्येकाच्या जीवनावर आशीर्वाद घोषित करतो येशूच्या नावात. Every family issues be broken this evening in the name of Jesus. प्रत्येक कौटुंबिक वाद विवाद तुटले जाऊ देत येशू ख्रिस्ताच्या नावात. Every problems in their family be ended in their life in the name of Jesus. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक समस्या आजच समाप्त होऊ देत येशू ख्रिस्ताच्या नावात. Let them receive re-establish of God's faith in their life in the name of Jesus. Amen. आज त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये पुनर्स्थापित व्हावं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते स्वीकार करावं येशू ख्रिस्ताचा. No more they will murmur. इथून पुढे ते कुरकुर करणार नाही. No more they will speak negative words. इथून पुढे ते अजून त्यांना कधीच नकारात्मक बोलणार नाही. But the words of life and thanksgiving will raise out from the mouth of each and everyone in the name of Jesus. जीवनाचे शब्द आणि देवाला देवाचे धन्यवाद उपकार स्तुती त्यांच्या जीवनातून त्यांच्या मुखातून निघेल. I tell you, I can see God is re-establishing faith in your lives. आणि मी तुम्हाला सांगतो की देव आणि मी पाहू शकतो की देव तुमच्या जीवनामध्ये तुमचा विश्वास पुनर्स्थापित करतो. God is changing many lives this evening in the name of Jesus. देव आज खूप जणांचं आयुष्य बदलत आहे येशूच्या नावात. I tell you, you will see the change this evening in the name of Jesus. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आज संध्याकाळी तुमच्यामध्ये एक बदल पाहताल. God is turning every evil things for your good in the name of Jesus. देव तुमची जी वाईट गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या चांगल्यासाठी बदलत आहेत येशूच्या नावात. इतने दिन आप लोग नाश का अनुभव किया, पर आज से परमेश्वर का जीवन और परमेश्वर का अनुग्रह आपका जीवन भी शुरू होने वाला है. Amen. आज एवढ्या दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक नाश बघितला असेल, सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त पाहिल्या असतील, पण आजपासून ते पुन्हा सगळं बदलत आहे आणि तुम्हाला पुन्हा स्थापित करत आहे येशूच्या नावात. I tell you, you need a power to carry the faith. आणि मला तुम्हाला सांगू द्या की तुम्हाला एक सामर्थ्याची गरज आहे, तो विश्वास तुमच्यामध्ये You असावा. need a power to carry faith. तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये सामर्थ्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही त्या विश्वासामध्ये दृढ व्हाल. And Jesus said, आणि येशू म्हणाले, when He comes upon you, जेव्हा तो तुमच्यावर येतो, when Holy Spirit comes upon you, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर you येतो, will receive power. तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल. You will receive power. तुम्ही सामर्थ्य प्राप्त This कराल. evening, receive power in the name of Jesus. सर्वजण जे आहेत त्यांच्यावर सामर्थ्य प्राप्त होऊ
receive the power of God to carry the supernatural faith in the name of Jesus. तुम्ही आताच ते सामर्थ्याने ग्रहण करा येशूच्या नावात, जेणेकरून तुमच्यामध्ये ते अलौकिक सामर्थ्य असेल. Today the power of Holy Spirit is touching you this evening. आज तुम्हाला देवाचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्पर्श करत The आहे. power of the Holy Spirit पवित्र आत्म्याचं सामर्थ्य in the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावात. The power of God in the name of Jesus. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. Oh, when He comes upon you, तेव्हा तो तुमच्यावर येईल. when He comes upon you, तेव्हा तो तुमच्यावर you येईल. will receive power and receive that power in the name of Jesus. तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल आणि या क्षणी तुम्ही ते सामर्थ्य प्राप्त करा येशूच्या नावात. We thank you, Lord, this evening आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू येशू. that even God is promising you this evening. आणि देव तुम्हाला आज त्या संध्याकाळी प्रतिज्ञा करत आहे. Even your habits, God is changing your habits this evening in the name of Jesus. तुमच्या सवयी आहेत त्या देव बदलत आहे येशूच्या नावात. ओ तुम पाप का नेचर में नहीं जाने वाले. You going to walk with the righteousness of Christ in the name of Jesus. Amen, amen. तुम्ही देवाच्या नीतिमत्तेमध्ये चालणारे होणार आहेत. तुमचे जे सवयी आहेत, तुमचे जे स्वभाव आहेत ते बदलले जात आहेत येशूच्या नावात. Thank you for your power manifesting in Jesus' name. धन्यवाद प्रभू की तुझं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात इथं उपस्थित होतं आणि ते आम्हाला प्रकट झालं प्रभू. In Jesus' name we pray. आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करतो. Everyone say Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. कितने लोगों को आशीर्वाद मिला आज? कोणाकोणाला आशीर्वाद भेटला आज? वो आशीर्वाद को आप अनुभव करने वाला है. You going to experience the blessing today. From today in the name of Jesus. तुम्ही आजपासूनच तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादांची भरपुरी पाहाल आणि त्यांचा अनुभव घ्याल. God's word, I'm telling you prophetically this evening. आणि मी हे भविष्यवक्त्याच्या प्रमाणे बोलत आहे. From today, आजपासून you will see the blessings of God. तुम्ही देवाचे आशीर्वाद पाहाल. From today, you will see a new beginning in Christ. आजपासून तुम्ही पाहाल की येशू ख्रिस्तामध्ये एक नवीन सुरुवात तुमची झालेली आहे. Because God has deposited His power and faith inside you. कारण आज देवाने तुमच्यामध्ये त्याची सामर्थ्य आणि त्याचा विश्वास तुम्हाला दिलेला आहे, तुमच्यामध्ये रुजवलेला आहे. Hallelujah. परमेश्वर का सामर्थ और परमेश्वर का विश्वास काफी है. Amen. परमेश्वराचं सामर्थ्य आणि त्याचा विश्वास पुरेसा आहे. To see great things from Him. त्याच्याकडून महान आणि अद्भुत अशा गोष्टी बघण्यासाठी. Amen. Hallelujah. So we have a time of offering this night. आपल्याकडे आता दानार्पणाची वेळ आहे. So if you all want to give for the kingdom of God, you are cheerful to give this night. जर तुम्हाला देवाच्या राज्यासाठी काही द्यायचं असेल तर तुम्ही ऑफरिंग देऊ शकता. In meanwhile, I want to tell you, every Saturday we have service here. Every Saturday. मला हे पण तुम्हाला सांगू द्या, जोपर्यंत दानार्पण होत आहे, प्रत्येक शनिवारी आपली इथे सभा होत राहते संध्याकाळची. Every Sunday we have service. आणि प्रत्येक रविवारची पण सभा आहे. Morning 8:30 to 10:30. सकाळी 8:30 ते 10:30 पर्यंत. And apart from that, Wednesday we have midweek service. आणि त्याच्या नंतर बुधवारची आपली सभा होते मिडवीक सप्ताहाची मध्य म्हणून. I tell you, last week we had an amazing word of God in the midweek service. आणि आमची जी आठवड्यातल्या मधल्या वेळातली जी सभा आहे, बुधवारची सभा आहे, ती खूप महानरित्या झालेली आहे. So please, if you all not there in the group, we will add you in the group. आपको सिर्फ ऑनलाइन में देख सकते हैं. जर तुम्ही त्या ग्रुपमध्ये नसताल आणि तुम्हाला तुमची इच्छा असेल की तुम्ही ती मीटिंग अटेंड करावी, तर ती सभा एक ऑनलाईन सभा होणार आहे. तुम्ही तुमच्या घरी बसून ती अटेंड करू शकता. तुमचे नंबर तुम्ही आम्हाला देऊ शकता, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करू, जेणेकरून ती लिंक तुम्हाला येईल आणि बुधवारच्या दिवशी तुम्ही ती मीटिंग अटेंड करू Please शकता. याद रखो, सिर्फ बुधवार का आराधना ऑनलाइन में रहने वाला, नॉट सैटरडे एंड संडे. शनिवार आणि रविवारची सभा ह्या हॉलमध्ये होणार आहे. शनिवारची सभा आहे ती संध्याकाळी होते, रविवारची सभा आहे ती सकाळी होते आणि बुधवारची जी सभा मी सांगत आहे ती ऑनलाईन होणार आहे. Thank you so much, sister. So God bless you all. Amen. I tell you, next time when you're coming, you're going to come with testimonies. आणि मी तुम्हाला खात्री देतो की जेव्हा तुम्ही पुढच्या आठवड्यात याल तर तुम्ही तुमच्या साक्षी घेऊन या. Amen. Hallelujah. So let us all thank God this evening and finish up the service. म्हणून आपण परत एकदा उभे राहूया, देवाला धन्यवाद देऊया आणि
Father, we want to thank you for this evening. धन्यवाद आहे तो प्रभू या संध्याकाळच्या वेळेसाठी. Thank you, Lord, that you are rooting many things in our life from today in the name of Jesus. धन्यवाद प्रभू की तुमच्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी प्रभू मुळावत आहेत, रोपवत आहेत आज संध्याकाळपासून. Father, we want to thank you that many things are uprooted from today in the name of Jesus. धन्यवाद प्रभू की अशा काही गोष्टी ज्या तुझ्या नव्हत्या प्रभू त्या तू काढून टाकलेल्या आहेत आज येशू ख्रिस्ताच्या नावात. Thank you, Lord. We receive your miracle by faith. धन्यवाद प्रभू की आम्ही तुझा आशीर्वाद तुझे चमत्कार आमच्या विश्वासाद्वारे ग्रहण Thank you for healing your people. धन्यवाद तुझ्या लोकांना आरोग्य देण्यासाठी. So, Father, we want to thank you for everything you have done in this service. पिता आम्ही ह्या सभेमध्ये जे काही तू केलंस प्रभू ते सर्व गोष्टींसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. May the love of our Father पित्याचं प्रेम and the grace of the Son Jesus येशू ख्रिस्ताचे पुत्र आहे त्यांची कृपा and the sweet fellowship of the Holy Spirit be with us forever and ever. आणि पवित्र आत्म्याचे सुंदरशे सहभाग्यता तुम्हा आणि आम्हा बरोबर सदा सर्व काळ राहो. In Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने Amen. Hallelujah. Bolo Yeshu Masih ki. Amen. God bless you all. Have a great week ahead in Jesus' name. तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो आणि हा आठवडा तुमचा महान रित्या जावो त्याच्या आशीर्वादांमध्ये जावो अशीच प्रार्थना. Amen. आणि